नमस्कार. जय शिवराय. सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या खास व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण गेले एक 2-3 दिवसामध्ये आम्ही कुंभमेळ्याच्या प्रवासामध्ये आहोत आणि साधारण मी स्वतः सोलापूरचा आहे. तर आम्ही मित्रमंडळींनी पाहुणे मंडळींनी 15 तारखेला पुण्यावरून प्रवास सुरू केला होता. तर आमचा 15 तारखेचा प्रवास झाला. त्यानंतर आम्ही स्नान करायला आम्हाला 16 त्यावेळेस 15 आणि 16च्या प्रवासानंतर 17 तारखेला आम्हाला स्नान करायचं भाग्य लाभलं आणि तिथली परिस्थिती नेमकी काय आहे हे काही जणांनी आम्हाला मेसेज केले की नेमकी परिस्थिती काय आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही सांगा. यामुळं हा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करत आहेत. आणि आम्हाला प्रयागला जाताना साधारण एक 20 किलोमीटरच्या अंतरावर एक ट्रॅफिक मोठा जाम आम्हाला लागला आणि आम्ही सकाळी 7ला आम्ही त्या ट्रॅफिक जाममध्ये फसलो होतो. तर तिथून आम्हाला बाहेर पडायला साधारण 2-2:30 वाजले आणि मग आम्ही संगम स्थानापासून जो पार्किंगचा जो त्यांचा आहे एरिया तिथे पोचायला आम्हाला तिथून 1-2 तास लागले. म्हणजे साधारण आम्हाला 3 ते 4 वाजता आम्ही ते पार्किंग लॉटपर्यंत पोहोचू शकलो आणि तिथून संगमचा जो स्थान आहे तिथे साधारण 10 किलोमीटरचा तो अंतर आहे आणि तिथून जर आपल्याला जायचं असेल तर पायी चालणं थोडंसं मुश्किल होईल. तर त्यासाठी स्थानिक लोक जे आहेत टू व्हीलरवाले असतील किंवा रिक्षा असतील टुकटुक असतील इलेक्ट्रिक, तर या सर्वांनी त्यांनी व्यवस्था तिथे केली. त्यासाठी काही भाडं कुठे 100 घेतं, कोणी 200 घेतं. तर त्या प्रत्येकाच्या याच्यावर तो भाडं ठरतं आणि तिथून आपल्याला संगमच्या स्थानापर्यंत जाता येतं. तर इथली स्थिती अशी आहे की खूप गर्दी आहे आणि वाटतं की आता गर्दी कमी होईल तसं काही नाही आहे. स्थानिक लोकांशी आम्ही बोललो तर त्यांचं म्हणणं असं आहे की असं काही नाही आहे, तर रोज गर्दी वाढतच आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी येतच आहे. तर सगळ्यांना विनंती करतो की स्नान कुंभमेळ्याला यायला काहीच हरकत नाही. थोडीशी गैरसोय होईल कारण राहण्याची सोय नाही आहे तर काही भाडं जास्त आहे. तर प्रत्येकाचं एक वेगवेगळं गणित असतं, प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत. तर नक्कीच स्नानाला या, परंतु एक मनाची तयारी ठेवा की आपल्याला झोपायला थोडंसं कमी जास्त मिळेल किंवा बाथरूमची सोय थोडीशी कमी जास्त मिळेल. या जर गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच स्नानाला या आणि मग आनंद घ्या. 144 वर्षाच्या नंतरनं हा आपल्याला क्षण मिळतो आहे. तर थोडीशी गैरसोय होईल नक्कीच, कारण इतकी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. तर त्या सगळ्या गर्दीचं मॅनेज होणं ते प्रशासनाच्या पातळीवर त्यांनी खूप सारे प्रयत्न केलेले आहेतच, परंतु गर्दी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे तर काही गैरसोयी होत आहेत. तर मी तर म्हणेन की स्नानाला यायचं असेल तर या नक्की, परंतु काही गैरसोयी होत असेल तर आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. आणि आपण जर सांगतो की 3 तास लागतील, 2 तास लागेल, असे काही नाही आहे. आपल्या हातात काहीच नाही आहे. 2 तास लागतील, 3 तास लागतील. मला वाटतं 24 तासाच्या आत तुम्ही नक्कीच स्नान करून बाहेर पडाल, ही अशी स्थिती इथे आहे. तर खाण्यापिण्याचं सामान स्वतः घ्या आणि थोडीशी लेकरांना आणि मग महिलांना गैरसोयी भरपूर आहे, कारण पुरुष लोकही वेगळं पडतं. महिला आणि मग मुलांना थोडंसं जास्त त्रास होईल आपल्यापेक्षा. तर त्या सगळ्या गोष्टीची काळजी करून जर तुम्ही येत असाल तर नक्कीच या. तर पुढची वाराणसीची आम्ही ट्रिप आता काल झाली आमची, त्याबद्दलचं पण तुम्हाला एक व्हिडिओ छोटा पाठवतो. हा व्हिडिओ मोठा होईल तर त्याची तुम्हाला माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईल. धन्यवाद. जय शिवराय.